नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अशा 2 कंपन्या बघणार आहेत, की त्या स्मॉल कॅपिटल आहे त्याची आणि त्याची मार्केट जी आहे ती कमी आहे, बट फंडामेंटली स्ट्राँग आहे आणि इन फ्युचर ते नक्कीच चांगले ग्रो होणार आहेत. तर पहिली जी कंपनी आहे ती पाहूया. अ, ओके. सो पहिल्या कंपनीचं नाव आहे मॉलटेक मोलटेक पॅकेजिंग लिमिटेड. सो त्याची मार्केट साईज पाहिली तर 3,116 करोडची आहे आणि जी करंट प्राईस आहे त्याची 940 आहे, 940 आहे आणि डिव्हिडंड आहे म्हणजे देतोय. पण आपलं कधी पण लक्ष आहे ते डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट याच्यामागे कधीच नसायला पाहिजे आणि त्याची फेस व्हॅल्यू आहे ती 5 आहे. आणि जर आपण खाली चेक केलं त्याच्यामध्ये, सो जर आपण 5 इयरमध्ये पाहिलं रिझल्ट त्याचा, तर 5 इयरमध्ये त्याला चांगली ग्रोथ भेटलेली आहे. अराउंड आपण इथे सांगू शकतो 5 इयरमध्ये 200 200% दिलेली आहे, चांगलेली आहे आणि जर 100% 1 इयरमध्ये पाहिली तर 30% आहे. तर त्या बाबतीत चांगलं आहे आणि जर आपण याच्यात ऑलमोस्ट डेट फ्री आहे. दुसरी गोष्ट गुड प्रॉफिट आहे, 20% CAGR आहे आणि जर सेल्समध्ये चेक केलं आणि याच्यात कॉम्पिटिशनमध्ये आहे, बट ही जी आहे जे सगळ्यात महत्त्वाचे क्लायंट जे आहेत ना ते तगडे आहेत. जर आपण त्याचे क्लायंटवर गेलोत ना, तर हे पहा, अशी कोणतीही कंपनी नसेल की त्यांचे यांचे क्लायंट नसतील. जसं की मोठमोठाले कंपनी घेतलं, इंडियन ऑइल, PPCL, हे जे आहेत ते ग्रीस इंडस्ट्रीमध्ये आपण चेक केलं तर हे आहेत. पण वेगवेगळ्या आता इथेच आलं पेंट सेक्शनमध्ये पहा, एशियन पेंट, बर्गर पेंट, बर्जर पेंट, अपोलो पेंट, अशी भरपूर आहेत आणि ह्याच्यामध्ये परत आपण जर FMCGमध्ये पाहिलं तर ITC, PNG, कॅडबरी, हिमालय, अमूल, नेस्ले, युनिलिव्हर, म्हणजे खूप म्हणजे क्लायंटचं काय फंडामेंटली स्ट्राँग आहे. याच्यावरूनच समजतं की यांचे क्लायंट कसे आहेत. कंपनी कशी आहे ही आपण एकच याच्यावरून करू शकतो की त्याचे क्लायंट कसे आहेत. त्याचा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कंपाऊंडिंग ग्रोथ कशी आहे. तर 2 डिजिटमध्ये कंपाऊंडिंग ग्रोथ आहे, सेल्स ग्रोथ आहे सॉरी. जर कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ आहे 30%, 21, 26, CAGR पण 49, 23, 1 इयर पाहिलं तर 38 आणि जर याची बॅलन्स शीट पाहिली आपण कॅश फ्लो पाहिलं तर नाके बराबर आहे आणि दुसरी सेल्स पाहिलं तर सेल्स इन्क्रीजच होत आहे. जसं की पहिले 183, 155, 188 आणि आत्ता जो Q4 परफॉर्मन्स दिला आहे, Q4चा जो रिझल्ट आला तो पण छान आहे. तर नक्कीच हे तुम्ही कन्सिडर करू शकतात ॲज अ लाँग टर्मसाठी नक्कीच तुम्हाला बेनिफिट देऊ शकतो. चला आता दुसरा पाहूया. दुसरा स्टॉक आहे प्रिन्स पाईप. तर सेम प्रिन्स पाईपचं पण सेम आहे की फंडामेंटल स्ट्राँग कंपनी आहे आणि असं नॉर्मली कन्स्ट्रक्शन या साईडला प्रिन्स पाईप अँड फिटिंग्स यूज होते. हे असं नाही आहे की रिअल इस्टेट बंद होणार किंवा हे होणार आहे, की नक्कीच रिअल इस्टेट जे ग्रो होईल त्याच्यानुसार प्रिन्स पाईप पण ग्रो होईल आणि जर याचं पाहिलं तर मार्केट एक 7,000 करोड आहे. करंट ट्रेड करतोय 637 वर. डिव्हिडंड पण देतोय, बट अगेन सेम थिंग्स. बोनस, स्प्लिट आणि डिव्हिडंडचं याच्यामध्ये जायचं नाही. की ही काय आहे की ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे असं म्हणू शकतो. आणि जर आपण इथे चेक केलं तर हे पहा, प्रिन्स पाईप आहे आणि मार्केट आहे आणि त्याला कंपॅरिझन पण चेक करू शकता तुम्ही इथे. आणि जर अजून सेल्समध्ये झाले पाहिजे तर रेग्युलरली वाढत चाललंय, 604, 636, 706, 767. आणि दुसरं जे कंपाऊंडिंग ग्रोथ आपण म्हणतो ती इथे चेक केलं तर डबल डिजिट आहे, 16, 18 असं आहे. सो बेसिकली तुम्ही ही पण कन्सिडर आणि आत्ता लेटेस्ट हे भेटलं तर तुम्ही पाहू शकतात की रिझल्ट पण चांगला आहे त्याचा. तर तुम्ही ही पण ॲज अ लाँग टर्मसाठी यूज करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. दुसरं लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला वाटतं की हे जे व्हिडिओ नक्की हेल्पफुल आहेत तर सबस्क्राईब करायला नक्की सबस्क्राईब नक्की करा.
थँक यू.